नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे बहुचर्चित अशी जाहिरात जी कित्येक वर्षापासून कित्येक दिवसापासून आपण त्याची वाट बघत होतो. अशी ही भरतीची जाहिरात आज आलेली आहे. ती आहे शिक्षक भरती. शिक्षक भरतीची पवित्र पोर्टलवर 21,678 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. ही जाहिराताची जी नोटीस आहे ती आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या मार्फत समजून घेऊया. तर बघा, हे 5 फेब्रुवारी 2024ची प्रेस नोट आहे, जी पवित्र प्रणाली शिक्षक भरती 2022च्या संदर्भात आहे. येथे तुम्हाला स्पष्टपणे दिसत नसेल. ही पूर्ण नोटीस आपण या व्हिडिओमार्फत समजून घेऊया. तर मित्रांनो, बहुचर्चित अशी ही जाहिरात, हिला अखेर 2024 या सालात मुहूर्त सापडलाच. शिक्षक भरतीसाठी प्रतीक्षित असलेल्या उमेदवारांसाठी 21,678 जागांसाठी ही जाहिरात उपलब्ध करून दिलेली आहे. याची सविस्तर जाहिरात प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे आपण जाऊन बघू शकता. तर या प्रेस नोटमध्ये सांगितलेलं आहे यांनी, मुलाखतीशिवाय म्हणजे ज्या जागांसाठी मुलाखत नसेल असे 16,799 पदे ही मुलाखतीशिवाय भरली जाणार आहे. तर इतर पदे जी आहे 4,879 ही पदे मुलाखतीद्वारे भरली जाणार आहेत, असे शिक्षण आयुक्त यांनी या प्रेस नोटमध्ये सांगितलेले आहे. तर मित्रांनो, ही जाहिरात एकूण सर्व 34 जिल्हा परिषदांसाठी आलेली आहे. 34 जिल्हा परिषदेसाठी याच्यात 12,522 पदे आहे. त्यानंतर मित्रांनो, याच्यात 18 महानगरपालिकेचे 2,951 जागा आहेत. त्यानंतर इथे नगरपालिका व नगर परिषद 82 टोटल नगरपालिका व नगर परिषद यांचे 477 पदं आहेत. त्यानंतर 1,123 खाजगी शैक्षणिक संस्थांचे सुद्धा याच्यात 5,728 एकूण पदे आहेत. हे टोटल विभागानुसार पदे दिलेली आहेत. त्यानंतर असे टोटल या जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद व खाजगी शैक्षणिक संस्था यांचे टोटल मिळून हे 21,658 वर ही पदं आहेत. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो, याच्यात त्यांनी आणखी एक दिलेलं आहे, आरक्षण निहाय सुद्धा जे रिक्त पदं आहेत, आरक्षण कसे कसे असणार आहे त्याबाबत सुद्धा यांनी माहिती दिलेली आहे. जसे की अनुसूचित जातीसंबंधी 3,147 पदं, अनुसूचित जमातीचे पदं दिलेले आहे 3,542. त्यानंतर विमुक्त जाती भटक्या जाती ब 404. त्यानंतर भटक्या जमाती क 582, भटक्या जमाती ड 493, विशेष मागास प्रवर्ग 290, इतर मागास प्रवर्ग 4,024, आर्थिकदृष्ट्या म्हणजे EWS साठी 2,324 जागा, खुल्या प्रवर्गासाठी 6,170 असे हे टोटल आरक्षण निहाय पदे आहेत. मित्रांनो, यामध्ये आणखी एक गट निहाय म्हणजे कुठल्या वर्गासाठी किती असे सुद्धा पदे यांनी दिलेले आहेत. त्यात 1ली ते 5वीसाठी 10,240 पदे दिलेली आहेत. त्यानंतर 6वी ते 8वीसाठी 8,127 पदे दिलेली आहेत. त्यानंतर वर्ग 9वी ते 10वीसाठी 2,176 पदं दिलेली आहेत. आणि शेवटी 11वी ते 12वीसाठी 1,135 अशी ही पदे दिलेली आहेत. मित्रांनो, ही सर्व जाहिरातीमधले पदं कसे भरले जातील हे आपण बघितलं आहे. आता येथे यांनी पुढे दिलेलं आहे की उमेदवाराची जी पदभरती पवित्र पोर्टल संबंधी जी काही माहिती हवी असेल किंवा काही तक्रार काही असेल तर तुम्ही हे यांनी इथं एक ईमेल ID दिली आहे, फक्त याच्यावरच पत्रव्यवहार करावा असं सांगितलं आहे. edupavitra2022@gmail.com हा ईमेल ID तुम्ही नोट डाऊन करू शकता. याच्यावरच तुम्हाला पुढील संबंधी काही तक्रारी असतील, काही पत्रव्यवहार करायचे असतील तर तुम्ही याच्यावर करू शकता. मित्रांनो,
याच्यात आपल्याला पदनिहाय पसंती क्रमांक देण्यासाठी आपल्याला ही विंडो 8 फरवरीपासून संधी देण्यात येणार आहे, असे यांनी या नोटिसीद्वारे सांगितलेले आहे. आणि पसंती क्रम जो काही आपण अपलोड करणार आहे ते लॉक केले जाणार आहे आणि त्याची 9 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असणार आहे, हे देखील येथे स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती, ज्या अंतर्गत आपण बघितलं आहे की शिक्षक भरती पवित्र पोर्टलची जी कित्येक दिवसापासून अति चर्चेचा विषय ठरली होती, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो, त्या शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक सेवा पदभरती सन 2022ची प्रेस नोट आलेली आहे 5 फेब्रुवारी 2024ला, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतली आहे. तरी आपल्याला माहिती कशी वाटली, आणखी काही माहिती हवी असल्यास, आणखी काही शंका असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. जर तुम्ही आपले चॅनल AG पाठशाला याला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.